हसनाबाद मंडळामध्ये गेले कित्येक दिवसापासून बऱ्याच अशा घटना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या घटनांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला लावलेल्या आगीच्या. एक तर शेतकरी राजा हा कर्जबाजारीपणात गुंतलेला असताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा या हेतून कर्ज काढून शेती जोपासतो आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला कोणी अज्ञात व्यक्ती आग लावून देत असेल तर त्याच्या स्वप्नाचा पूर्ण या आगीमध्ये राख रांगोळी झाल्याचं आपल्याला सहज दिसत आहे. प्रेक्षक हो, आज आपण जालन्यातील सावखेडा या गावाच्या शिवारामध्ये आलेलो आहोत आणि या गावामधील जे शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या अंदाजे 100 ते 200 क्विंटल मक्याच्या गंजीलाच एका अज्ञात व्यक्तीनं आग लावून दिलेली आपल्याला दिसत आहे. आणि आपण जर पाहिलं तर हे या गावातील हे नागरिक आहे आणि या नागरिकांनी देखील या ज्या शेतकरी कुटुंब आहे यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये काढलेलं जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाला अज्ञात व्यक्तींना आग लावलेली आहे. त्या ज्यांची शेती आहे त्या महिला आपल्यासोबत आहे. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होत आहेत आणि मला देखील ते पाहायला जमत नाही. इतकी खेदजनक गोष्ट ही म्हणावं लागणार आहे. मला प्रश्न पडला की या मातेला मी कसा प्रश्न विचारू. आई, काय सांगसाल, किती शेती आहे तुमची आणि किती तुमचं मक्याचं गंज होता हो, किती एकरचा? 2.5-3 एकर आहे आमची मक्का. 120-30 क्विंटल मक्का झाली असती आम्हाला. त्याला कोणी येऊन दिली आग लावून रात्रीची. कोणत्या गावाचे आहे तुम्ही, काय नाव? आम्ही गाव सावखेडा आहे, पण आमचं वावर पिंपरीच आहे. किती खंत वाटण्यासारखी ही गोष्ट आहे प्रेक्षका हो. ज्या पिकाला लेकराप्रमाणे जोपासलं आणि त्याच पिकाचं जर कोणी अज्ञात व्यक्ती येऊन पेटून देत असेल तर या शेतकऱ्याच्या स्वप्नाचं काय. आणखी काही जण आपल्या सोबत आहे. मला वाटतं हे देखील शेतीचे या ज्या मकीच्या गंजीला आग लागली ते शेतकरी देखील आपल्या सोबतच आहेत. काय सांगसाल, किती एकर शेती होती तुमची? मला शेती सांगा किती एकर. बरं, ये 2.5-3 एकर असं किती मका झाली असती बरं? झाले असते 120 क्विंटल हे कबाशी आहे. सांगायचं झालं तर शेतकरी हा फक्त शेती कसून जगाचा भूक भागवण्याचं काम करत असतो. शेतकऱ्याला काम करत असताना कुठल्याही स्टेजवरती तो जात नसतो. या शेतकऱ्यांच्या शब्दावरून आपल्या लक्षात येतं की ते बोलू शकत नाही. आणखी काही जण आहेत, काय सांगसाल या शेतकऱ्याचं मक्याचं मोठं नुकसान झालंय? मी सर्वप्रथम आपण हे शेतकऱ्यांचं दुःख लोकांना दाखवतात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून चॅनलचे अभिनंदन करतो. साहेब, मला सांगा, या शेतकऱ्यांनी या कुटुंबांनी जे स्वप्न बघितलं होतं की आपण उद्या मक्का काढू आणि जे लोकांचे पैसे ते सर्वांचे देऊ, मुलाबाळाचे शिक्षणाचे पैसे देऊ, दुकानदाराचे पैसे देऊ, हे स्वप्न होतं या शेतकऱ्यांचं. जे उरलेले पैसे आपल्याला काही लग्नाला काही कायला काम येतील, पण हे स्वप्न रात्री झोपत असताना कोणी एका अज्ञान व्यक्तीने असा मनोवृत्तीचा माणूस तर मी तर जगात बघितला नाही. अरे बाबा, अशी कशी भावना आहे तुमची? देव तुम्हाला तर उरून बघत असेल ना. यांचं नुकसान जे होणार ते झालं आता, पण देव तुम्हाला सोडणार नाही हे ध्यानात ठेवा. कारण की यांनी तर हाताप्रमाणे जी मक्काचं झाड वाढी लावला आणि इतकं मोठं उत्पन्न काढायचे प्रयत्न केले आणि कोणी येऊन रात्री चेतून देतं. किती मोठं भंग झालं या परिवाराचं. मी तर म्हणतो यांना आता कोणी वाली राहिला नाही की काय असं परिस्थिती झाली. कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला माहित आहे की आपण हे उत्पन्न काढू आणि आपलं अन्न पुढचं जीवन जगू, पण हे असं स्वप्न भंगलं. आणि तर काय नेमकं या ठिकाणी जी घटना जे घडते याला जबाबदार कोण असेल, काय वाटतं? या ठिकाणी ज्या घटनावरती याला जबाबदार फक्त पोलीस डिपार्टमेंट आणि इथलं प्रशासन आहे. या कारण की ठिकाणी पोलीस प्रशासनाची या ठिकाणी मोठी जबाबदारी असल्याचं या नागरिकांनी सांगितलंय. तुम्ही या गावचे प्रतिनिधी आहात. या कुटुंबाचं 100 ते 150 क्विंटल मक्याचं गंजीला आग लावलेली आहे. यांना आता मदतीची खूप अपेक्षा असेल. प्रशासनाकडून मदत करण्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया? मी या संदर्भात तहसीलदार साहेबांना बोलून आणि या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, आमदार साहेबाच्या माध्यमातून यांना काय मदत मिळवता येईल याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आणि जी या कोणी अज्ञात व्यक्तीनं हे जे केलेलं असेल ते फार चुकीचं आहे आणि या कुटुंबासाठी जी काय आर्थिक मदत तहसीलदार साहेबाकडून मिळवता येईल त्याच्यासाठी सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही 100% मदत करू. आत्ताच या नागरिकांनी सांगितलं की या जे घटना घडतायत यामध्ये पोलीस पण कुठं तपास करताना दिसत नाही. पोलीस पण आपली जबाबदारी झटकते असं वाटतंय. आम्ही अज्ञात व्यक्ती म्हणून त्यांना एक तक्रार द्यायला लावू आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला
जाग आणू किंवा तुम्ही याची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा. पोलिसांना देखील या तपासामध्ये गावकरी आग्रह करून तपास करण्याची विनंती करणार आहेत. आणखी काही जण आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगसाल? तुम्ही देखील शेतकरी दिसताय. एका शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावरती त्याच्या कुटुंबावरती कशी परिस्थिती बेतती, काय वाटतंय? प्रश्न हा खूप गंभीर आहे. अज्ञान व्यक्तींना हे कसं झालं हे रात्रीच्या वेळेस आम्हाला सुद्धा कळालं नाही. आणि ह्या कुटुंबावर परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि दुसरी गोष्ट, आता शेतकऱ्याला काय करायचं, शेतीचं उत्पन्न कसं काढायचं हे सुद्धा जबाबदारी म्हणजे ही लहान लेकराप्रमाणे मालाला जीव लावतो आपण. आणि आज त्यांच्यावर हे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. नक्कीच लेकराप्रमाणे जोपासलेल्या पिकाचं नुकसान झाल्यावरती शेतकऱ्यावरती काय बेतती जी दुसरा शेतकरी सांगू शकतो. आणखी काही जण आहेत, काय सांगसाल? दादा, तुम्ही तरुण दिसता, तरुणांना नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नसल्या कारणानं शेतीकडे वळण्याचं देखील तरुण मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय. शेती करत असताना कशा अडचणी येतात बरं? खरं सांगायचं म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने हे पीक घेण्यासाठी लागतं. दिवस निघला तर शेतात यायचं, अंधार पडेपर्यंत शेतातच राहायचं. हीच खरी व्यथा आमची आहे. आज जवळजवळ 120 ते 140 क्विंटल मकेचं नुकसान झालंय. आज आम्हाला काय बोलावं, शेतकऱ्याला काकाला काय सांगावं, ही आमच्यात बी शक्ती राहिली नाही की त्यांना आम्ही कसं समज घालावं. खरं तर एकच खंत व्यक्त करावं लागती की माननीय तहसीलदार साहेबांनी, आम्ही जे आज तलाठी साहेबाला बोलून पंचनामा केला, तर त्यांनी आमच्या या पंचनाम्याला गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आमच्या काकांना काही ना काही स्वरूपात त्यांनी आम्हाला मदत करावी हीच अपेक्षा आमची. सध्याचा त्यांच्यावर. मक्याचा जो भाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं आपल्याला दिसतंय. त्या भावामध्ये अंदाजे किती लक्ष रुपयाचं नुकसान झालं असेल बरं या शेतकऱ्याचं? आता मक्याचा मागच्या वर्षाचा भाव आणि ह्या वर्षाच्या भावामध्ये जवळजवळ 1,000 रुपयाचा फरक पडला. मागच्या वर्षी 2200 रुपये 2300 रुपयांनी मका गेली, या वर्षी 1400-1300 रुपयानं कोणी मका घ्यायना. आज इथली घसरण होऊन सुद्धा सरासरी 2.5 लक्ष रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे गावातील मंडळी आहे या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झाल्यासाठी आलेले. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, आपण हा जो मकेचा जो गंजी आहे, या ज्या मकेच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावून दिलेली आहे, आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रेक्षक हो, हे जे मकेची गंजी आहे, ही गंजी नसून ही देशाचं भविष्य आहे. कारण देशाच्या आर्थिक चलनामध्ये या शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटा असतो आणि याच शेतकऱ्यावरती असा दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे देशावरती देखील आर्थिक संकट आल्याचं नक्कीच या ठिकाणी दिसत आहे. तरी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागानं या शेतकऱ्याची जी झालेलं नुकसान आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी, राज्यांनी व गावातील मंडळींनी यावेळेस केलेली आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.